मुख्यमंत्री शिंदेंकडून उद्धव ठाकरे पुन्हा टार्गेट, उंटावरून शेळ्या हाकणारा. शिवसंकल्प यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2 दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात होते. खेड आणि पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या सभेत त्यांनी उद्धव ठाकरेंवर वार करण्याची एकही संधी सोडली नाही. आज सोमवारी मुख्यमंत्री शिंदे कोकण दौऱ्यावर आहेत. मात्र या दौऱ्यात देखील ठाकरेच मुख्यमंत्र्यांच्या टार्गेटवर होते. आपण फील्डवर काम करणारा मुख्यमंत्री आहे. घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा मुख्यमंत्री नाही. त्यामुळे प्रत्यक्ष जातो आणि काम सुरू करतो, असा टोला शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. राजापूर येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मंत्री दीपक केसरकर, मंत्री उदय सामंत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आपण स्वच्छता अभियान सुरू केले आहे. केवळ मुंबई नाही, तर अख्खा महाराष्ट्र स्वच्छ सुंदर करू आणि विकासाच्या आडीतील त्यांची सफाई करू. निवडणुकीच्या निमित्ताने खोट्याच्या कपाळी गोटा ही म्हण कोकणी माणूस खरी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. कारण या ठिकाणी विझलेल्या मशालींचा उजेड पडत नाही, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, असा टोमणा देखील मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटाला लगावला. या कोकणाने कोकणी माणसाने शिवसेनेवर बाळासाहेबांवर जीवापाड प्रेम केलं. या कोकणी माणसाची नाळ ही बाळासाहेबांच्या विचारांशी जोडलेली आहे. विचारांशी बांधिलकी आहे ती या धनुष्यबाणाबरोबर. हा शिवसैनिक हिंदुत्ववादी विरोधी शक्तींचा आणि विघ्नसंतोषी लोकांचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही, असे देखील मुख्यमंत्री म्हणाले. बाळासाहेब नको पैसे हवेत. शिवसेना अधिकृतपणे आपल्याला मिळाली तेव्हा पक्षाच्या खात्यात 50 कोटी होते. ते पैसे परत मागितले. खरं तर ती मागणी योग्य नव्हती. यांना बाळासाहेब नकोत. बाळासाहेबांचे विचार नकोत. बाळासाहेबांची भूमिका नको. शिवसैनिकांची भूमिका नको. यांना फक्त पैसे पाहिजेत. पण एका मिनिटात या एकनाथ शिंदेने सांगितलं की देऊन टाका पैसे आणि ते 50 कोटी रुपये त्यांना दिले, असे सांगत शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.